विषय क्रमांक 2 कला केंद्राबाबत चर्चा करणे. निर्णय. ठराव क्रमांक 2 आजच्या चालू सभेत कला केंद्राबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली असता सर्वप्रथम अनिता सीताराम बेलकर यांनी सभेपुढे असे मत मांडले की आमचे गाव हे पेमदरा असून पठार भागावरतील शेवटचे गाव आहे. आमच्या गावात हे कला केंद्र नको आहे. सर्वप्रथम कला केंद्र बंद झाले पाहिजे. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांपैकी सौ स्वाती सावकार बेलकर यांनी सभेपुढे असे मत मांडले की आमच्या गावात कला केंद्र नको आहे. सदरचे कला केंद्र हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे अशी आमची विनंती आहे. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांपैकी श्री संदीप सदाशिव बेलकर यांनी सभेपुढे असे मत मांडले की हा तालुका हा पर्यटन तालुका आपला तालुका हा पर्यटन तालुका असून तालुक्यामध्ये शिवजन्मभूमी असून आपल्या गावात सदरचे कला केंद्र झाले तर तरुण पिढी ही बरबाद होईल. आपल्या गावात मुलांचे लग्न होणार नाहीत. आपल्या गावापासून शिवजन्मभूमीला सुरुवात होत असून त्या ठिकाणी वेस असून सदर ठिकाणी कला केंद्र नको आहे. माझी सर्वांना विनंती आहे. तसेच त्यांनी पुढे असे मत मांडले की ज्यांना हे कला केंद्र चालू ठेवायचे आहे सदरचा व्यवसाय हा गावात करण्यात ज्यांचे हे कला केंद्र आहे त्यांनी सदरचा व्यवसाय हा त्यांच्या गावात करण्यात यावा. आमच्या गावात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यात येऊ नये. त्यांनी सभेपुढे असेही मत मांडले की ज्या लोकांना उपस्थित ग्रामस्थांना सदरचे कला केंद्र चालू ठेवायचे आहे त्यांनी हात वर करा. सभेपुढे उपस्थित ग्रामस्थांनी हात वर केलेला नाही. त्यानंतर त्यांनी पुढे असेही म्हटले की त्यानंतर पुढे सदरचे कला केंद्र बंद व्हावे असे जर ग्रामस्थांना वाटत असेल तर हात वर करून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी मोठ्याने घोषणा देऊन हात वर करावा. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी सर्वांनी हात वर करून मोठ्या आवाजात स्पष्टपणे घोषणा करण्यात आलेली आहे व कला केंद्र बंद करावे असे म्हटले आहे. ही प्रतिक्रिया सलग 3दा करण्यात आलेली आहे व ही प्रक्रिया सलग 3दा करण्यात आली आहे याची नोंद सुद्धा पत्रकारांनी घ्यावी असेही देखील त्यांनी सभेपुढे म्हटले आहे. असे मत मानून सदरचे कला केंद्र बंद करण्याबाबत सर्वानुमते ठरले. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांपैकी श्री हनुमंत माधुदाते यांनी सभेपुढे असे मत मांडले की आपल्या गावामध्ये मुळातच सदरचे कला केंद्र नको आहे. या अगोदर ज्या ग्रामसभेने ना अर्ज दाखला दिला असेल तो तात्काळ रद्द करण्यात यावा व कला केंद्र आपल्या गावात नको तसा ठराव आजच्या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात यावा. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांपैकी श्री प्रभाकर माधुदाते यांनी सभेपुढे असे मत मांडले की आपले गाव हे पठार भागावरील असून आपल्या गावात कला केंद्र नको. या अगोदर ज्या सभेने ना अर्ज दाखला एनओसी दिली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावं व ती एनओसी रद्द करून पुढील कारवाई करण्यात यावी व कला केंद्र आपल्या गावात नको आहे. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांपैकी माधुदाते यांनी सभेपुढे असे मत मांडले की या अगोदर कागदपत्रे जी दिलेली कागदपत्रे ती सर्वप्रथम रद्द करण्यात येऊन आपल्या भागात चांगले विचार करून गाव पुढे नेणे गरजेचे आहे. आपल्या पठार भागावरती घुंगरू वाजलेलं चालत नाही. तरी सदरचे कला केंद्र हे कायमस्वरूपी बंद झाले नाही तर आमची पुढची भूमिका ही आंदोलनाची राहणार आहे. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांपैकी तानाजी पोपट गुंजाळ यांनी सभेपुढे असे मत मांडले की सदरचे कला केंद्र हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. त्यानंतर सभेचे अध्यक्ष यांनी सभेपुढे असे मत मांडले की ग्रामपंचायत मार्फत देण्यात आलेला कला केंद्राबाबत ना अर्ज दाखला हा कायमस्वरूपी रद्द करण्यात येऊन मी गावची प्रथम नागरिक असून मी कायम गावाबरोबरच राहील. यावरील सर्व मतांचा विचार करून सर्वानुमते असे ठरवण्यात आले की श्री साई सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र या नावाने ज्या ग्रामसभेमध्ये देण्यात आलेला आहे तो ना अर्ज दाखला हा सर्वप्रथम रद्द करण्यात येऊन सदरचे कला केंद्र हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे व दारूचे धंदे कायमस्वरूपी बंद करावे. त्यानंतर सचिव यांनी सभेपुढे असे मत मांडले की हा झालेला ठराव हा वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ पाठवण्यात येऊन अभिप्रायानुसार पुढील नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याच आजची सभा सर्वानुमते मंजुरी देत असे. सूचक संदीप सदाशिव बेलकर, अनुमोदक हनुमंत माधुदाते. ठराव सर्वानुमते मंजूर. धन्यवाद.